हो सर. क्वेश्चन फर्स्ट होता, तुम्हाला ए दिला होता, ए चे घटक होते ए बी सी डी ई, बी चे एलिमेंट दिले होते सी डी ई एफ, सी चे एलिमेंट दिले होते बी आणि डी, आणि डी चे एलिमेंट दिले होते ए आणि ई. आणि तुम्हाला काय विचारलं होतं की हे जे खाली वाक्य दिले तुम्हाला, सी इज सबसेट ऑफ बी, पहिलं ए इज सबसेट ऑफ डी, डी इज सबसेट ऑफ बी, हे ट्रू आहेत का फॉल्स आहेत एवढं तुम्हाला सांगायचं होतं. मग इथं काय बघायचं, फक्त एक समजून सांगतो, सी मध्ये जे घटक आहे ते पाहायचे. सी चे घटक कोणते बघा, सी चे एलिमेंट बघा, हा सी चे एलिमेंट बघा बेटा, इथं हा सी आहे, इथं सी चे एलिमेंट कोणते आहेत, सी चे एलिमेंट आहेत बघा, लक्ष द्या, हा सी आहे, त्याचे एलिमेंट कोणते, हे बघा बी आणि डी, ते दोन्ही आपल्याला बी मध्ये पाहिजे. बी या संचात बी आणि डी दोन्ही पाहिजे. आता पहा, हा डी तर आहे पण हा बी जो आहे ना, हा नाहीये, त्यामुळे पहिलं वाक्य जे आहे ते चूक आहे. तर या पद्धतीनं हे सर्व आपल्याला सोडवायचे असतात. चला दुसरं उदाहरण घेऊ. दुसऱ्या उदाहरणात पहा काय म्हटलंय. दुसरं उदाहरण असं आहे, एकच मिनिट फक्त. दुसरं उदाहरण, बोल बोल, चालू आहे, जॉईन होऊन जा. हा बघा, दुसऱ्या उदाहरणात काय म्हटलं आपल्याला, दुसऱ्या उदाहरणात असं म्हटलं त्याने की टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. म्हणजे विश्व संच म्हणून काय घ्या तुम्ही, नैसर्गिक संख्यांचा संच, कुठून 1 ते 20. पहा, 1 2 3 4 5 या पद्धतीने कितीपर्यंत लिहायचंय, 20 पर्यंत. नंतर सेट घ्यायचा तुम्हाला एक्स. कोणता सेट घ्यायचा, एक्स. एक्स मधले घटक पहा कसे, एक्स मधील घटक आहे अशा एक्सचा संच की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, एक्स बिलॉंग टू एन, अँड कंडिशन काय आहे, 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. नंतर वाय आहे, वाय इज सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग टू एन अँड वाय इज अ प्राइम नंबर from 1 to 20. 1 to 20. 1 ते 20. From 1 to 20. असे हे दोन आहे. आणि काय करायचंय, व्हेन डायग्राम काढायचे आपल्या इथे. ओके, आता तुम्हाला विश्वसंत तर कळाला. विश्वसंत काय आहे, 1 ते 20 संख्या लिहायच्या तुम्हाला, नैसर्गिक संख्या लिहायच्या. आता एक्स जो सेट आहे तो एक्स सेट आपण एकदा लिहून काढू. एक्स हा सेट लिहून काढू एकदा. चला, एक्स मध्ये काय काय येईल, एक्स इज इक्वल टू, एक्स मध्ये काय येईल, सर्व नैसर्गिक संख्या पण कशा, 7 पेक्षा मोठे, 15 पेक्षा लहान. मग 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान कोणत्या येतील, 8 9 10 11 12 13 14 बस. मान्य काही. ओके, आता बघा वाय मध्ये कोणते घटक येतील, वाय चे एलिमेंट लिहू. वाय चे कोणते एलिमेंट आहे पहा, नैसर्गिक संख्या पण कशी, प्राईम नंबर. प्राईम म्हणजे मूळ संख्या, 1 ते 20 मूळ संख्या. मूळ संख्या सांगताय तुम्हाला, सर्वात लहान मूळ संख्या 2, तर 3, मला सांगते सर, 5 7 11 13 17 19. आणि जो विश्वसंच आहे यू, तो सुद्धा एकदा लिहून घेऊ आपण. विश्वसंचामध्ये काय काय घटक आहे, 1 ते 20. 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्या घ्याव्या लागतील, 20 पर्यंत. आता तुमच्याकडे तीन आहे, एक्स आहे, वाय आहे आणि यू आहे, आणि तुम्हाला याचा याची तुम्हाला व्हेन डायग्राम काढायची. तर असं उदाहरण आपलं झालं होतं. आता आपण हे परत एकदा लिहू. मग यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, आता यामध्ये तुम्हाला सर्वात आधी विश्वसंचासाठी आयत काढावं लागेल. आपण एक आयत काढून घेऊ. ठीक आहे, हा काढला मी आयत, हा कोणासाठी, विश्वसंचासाठी. विश्वसंचासाठी नाव देऊन टाकू आपण
विश्वसंचाचं नाव इथे लिहून टाकू यू. ओके, हे पहा यू नाव लिहिलं. नंतर दुसरं काढायचं तुम्हाला एक वर्तुळ. ओके, आणि अजून एक वर्तुळ काढायचं. पण मग आता पहा एक्स आणि वाय मध्ये सामायिक घटक आहे का? एक्स आणि वाय मध्ये सामायिक घटक आहेत का? आहे ना. हे पहा काय काय आहे, सर. करू आपण. सर 2 नाहीये, 3 नाहीये, 5 नाहीये, 7 11 11 आहे. 13 11 आहे. अजून 11 सर 13 आणि 13 आहे ना. येस सर 11 आणि 13 हे सामायिक घटक आहे. याचा अर्थ आपण आता हा जो संच दाखवला हा कोणता होता? एक्स. एक्स साठी काढली मी आकृती. वाय साठी काढताना आपल्याला अशी काढावं लागेल की हे दोन्ही वर्तुळात कॉमन भाग तुम्हाला दिसला पाहिजे. या दोघात काय दिसला पाहिजे? कॉमन भाग दिसला पाहिजे. अशी ही आकृती काढायची. आता इथे लिहितो मी वाय. आता एक्स आणि वाय चे जे कॉमन घटक आहे ते कॉमन भागात लिहितो. इथं कोणते कॉमन घटक तुम्ही आता 11 11 and 13 आता एक्स चे जे राहिले ते लिहून टाकू. एक्स चे कोणते राहिले पहा? 8 8 9 10 11 14 आणि 14 बघा आता एक्स चे सर्व दिसते तुम्हाला. 8 9 10 11 12 13 14 सर्व आले. आता वायचे बघा. आता वायचा 11 आणि 13 आपण ऑलरेडी लिहिलाय. जे लिहायचे राहिले ते कोणते सांगा मला इथं. 2 3 5 1 7 7 चला हे कॉमन पण दाखवले. जे एक्स चे होते ते पण दाखवले आपण. आता फक्त कोणते राहिले? यू चे दाखवायचे राहिले. यू चे जे राहिले ते दाखवावं लागतील कारण यू चे सर्व घ्यावं लागतं ना आपल्याला. आता यू चे कोणते बेटा? 1 ते 20. यू चे कोणते? 1 ते 20. मग 1 ते 20 मध्ये काय काय येतात पहा. कोणकोणते येऊन गेले आहेत? सर 1 1 घ्यावा लागेल. 1 आला 3 सर 4 हा कोणता राहिला? 4 4 6 राहिलाय. 7 आलाय. 8 राहिला सर 9 8 झाला. आहे सर 8 आहे 10 आहे. 10 पण झाला 11 आहे. 11 सर 12 आहे. सर 13 आहे. 14 आहे. 15 16 नाही सर 15 नाही 16 17 आहे. 19 आहे. सर 18 20 ओके आले सर्व. आता सर वेन डायग्राम कशी काढायची कळालं तुम्हाला? हो सर काढून घ्या सर्वांनी. हो सर लिहून घ्या. काढून घ्या. लिहून झाल्यावर सांगा मला. हो सर नंबर 3 झालं सर हो 3 नंबर चला. 3 मध्ये काय म्हटलं बघा. क्वेश्चन नंबर 3 यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सल सेट यू दिलेला आहे बा. यू मधले घटक कोणते पहा. पुस्तकं समोर ठेवा बेटा. 1 2 3 7 1 2 3 7 8 9 10
11 आणि 12. ठीक आहे, 12. एवढेच आहे ना. ओके. पी मध्ये कोणते पहा, पी मध्ये आहेत 1 1 3 7. 1 3 7 10. ओके. देन शो द सेट्स ऑफ यू पी पी डॅश बाय वेन डायग्राम. तुम्हाला वेन डायग्राम काढायची कोणाची, यू पी आणि पी डॅश. ओके, पहिले वेन डायग्राम काढून घेऊ. ठीक, वेन डायग्राम काढून घेऊ. वेन आकृती. ओके. वेन आकृती काढण्यासाठी वेन आकृती कोणाची काढायची तुम्हाला, वेन आकृती काढायची तुम्हाला यू यू पी आणि पी डॅश. मग तुमच्याकडे यू आहे बघा, तुमच्याकडे यू आहे, पी आहे, पी डॅश आहे. यू लिहून घेऊ. यू मध्ये काय काय आहे पहा, 1 2 3 2 3 7 8 9 10 11 12. ओके सर पी. हा बोल ना. पी. हा, आणि पी मध्ये कोणते सांगा. 1 3 7 10. आता तुम्हाला पी डॅश लिहायचा. पी डॅश म्हणजे काय, पी चा पूरक संच. आता मी तुम्हाला शिकवलेलं हे लक्षात आहे का बघा तुमच्या. आता कोणकोणते घ्यायचे पी डॅश मध्ये, जे पी ते 1 आहे, 2 नाहीये, 3 आहे, 7 आहे, 8 नाही, 9 नाही, 10 आहे. 7 आहे. 3 आणि 10 जे आहेत ते सोडून द्यायचे, बाकीचे लिहायचे. ते सांगा त्याची यादी सांगा. 2 8 9 11 ओके. आता आपल्याला काय करायचे, हे सर्व तुम्हाला दाखवायचे आहे वेन आकृतीने. म्हणजे वेन आकृतीसाठी सर्वात युनिव्हर्सल सेट साठी आपण काय वापरतो, रेक्टँगल. चला रेक्टँगल काढतो मी इथं. चला हा काढला मी रेक्टँगल. हा रेक्टँगल काढतो इथं. सर इकडे काढा सर तुम्ही. डोंट वरी, निकालता मैं बराबर. हा रेक्टँगल काढतो इथं. ए यार ऐसा क्या करेला रे तू. हा झाला रेक्टँगल. त्याचं नाव दिलं मी यू, कारण की मला तो विश्वसंच म्हणून दाखवायचा आहे म्हणून त्याला नाव दिलं मी यू. ठीक आहे. आता या रेक्टँगल मध्ये किती दुसरे पाहिजे मला, 2. एक पाहिजे पी आणि एक पाहिजे पी डॅश. आता पी आणि पी डॅश मध्ये कॉमन आहे का बघा बरं. नाही ना. त्याच्यामध्ये दोघां पी आणि पी डॅश मध्ये काही सामायिक आहे का घटक, नाही. मग हे वर्तुळ आपल्याला दोन्ही वर्तुळ वेगळे काढावं लागतील का एकमेकाला छेदणारे काढावं लागतील. वेगळे काढायचे बेटा. आधी पी, हा जो पी, हा पी लिहून घेऊ. पी चे जे घटक आहे ते लिहून घेऊ. आय पी डॅश, पी आणि पी डॅश. आता पी चे घटक लिहून घेऊ आपण. बघा पी चे घटक तुम्हाला दिसत आहे, मला सांगा कोणकोणते पी चे घटक सांगा. 1 3 7 7 सांगा. 10 3 8 9 11 आता आपल्याला लिहायचे राहिलेले कोणाचे, यू डॅशचे. चला यू डॅशचे, यू चे सांगा. यू चे सॉरी, यू चे 2 1 एक आला, 2 आला, 3 आला, बोला पुढे. 7 आला, 8 आला, 9 बोला. सगळे आले. आनंदाची गोष्ट ही आपलं काम वाचलं, बस संपलं इथं उदाहरण. हे झालं पहिलं उदाहरण. आता दुसरं पहा त्यातल्या दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय लक्ष द्या. दुसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचंय पहा, नंबर 2.
त्यातल्या दुसऱ्यामध्ये नंबर 2 मध्ये आपल्याला काय विचारलंय, याचे नंबर 2 बघा. नंबर 2 काय म्हणतो तो, व्हेरीफाय. व्हेरीफाय म्हणजे सिद्ध करा. पी डॅश चा डॅश इज इक्वल टू पी, म्हणजे हे सिद्ध करायचंय, दाखवा किंवा सिद्ध करा. ओके, आता मला सांगा पी डॅश तुम्हाला माहिती आहे, पी डॅश काय रे? पी डॅश आहे 2, 8, 9, 11, 12. 2 बरोबर आहे. आता या पी डॅशचा परत डॅश घ्यायचा, म्हणजे या पीच्या पूरक संचाचा परत पूरक संच घ्यायचा. मग आपल्याला काय करावं लागेल, याचा विचार कोणासोबत करू आपण, यू सोबत. आता बघा यू कडे बघा तुम्ही, आता जे घटक पी डॅश मध्ये आहे ते सोडून बाकीचे जे सगळे ते लिहून टाकायचे आपल्याला. बघा पी डॅश मध्ये कोणकोणते आहेत ते बघा तुम्ही. पी डॅश मध्ये काय आहे, 2, 8, 9, 11 आणि 12. हे सोडून जे राहिले ते कोणते येतील आता सांगा बरं. 1, 3, 7, 1 10. 3 1, 7 3, 7, 10. मान्य काय? हो सर. ओके. हो सर. आणि पी म्हणजे काय सांगा बरं, पी मध्ये कोणते घटक आहे सांगा बरं. 1, 3, 7, 10. 7 1, 3, 7 10 7. 10. आता हा जो पी आणि पी डॅश आहे, हा पी आणि पी डॅशचा डॅश, या दोघांचं निरीक्षण केलं काय दिसतं तुम्हाला, हे दोन्ही समान सेम संच आहे आहे सर ते. का? आहेत का? हो सर. मग आपण काय म्हणू शकतो, हो सर. आपण म्हणू शकतो, आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर पी डॅश डॅश इज इक्वल टू पी. ओके, ठीक आहे. कारण काय, हो सर. संच माहिती तुम्हाला, हे इक्वल सेट्स, हो दे आर इक्वल सेट्स. कळालं काय? हो सर. लिहून घ्या, हो सर. लिहून घ्या. हो सर. सरांनी लिहून घ्या व्यवस्थित. झालं सर. हा, झालं सर. लिहिलं सर. सर. बघा नंबर 4, फोर्थ मध्ये काय म्हटलंय बघा. फोर्थ एक्झाम्पल 4, ए इज इक्वल टू 1327. 1327 1327 आणि म्हटलंय राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. आता ए चे तुम्हाला उपसंच लिहायचे, जो 3च लिहायचे फक्त. तुम्ही किती लिहू शकताय मला माहित नाही, पण तुम्हाला लिहायचे फक्त 3. बघा तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती मी, की सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ, म्हणजे ए हा सुद्धा ए चा सबसेट आहे. 1 3 2 7 हा झाला पहिला. दुसरा काय येईल बेटा, एक कमी करा कोणताही घटक, 1 3 2 हा झाला दुसरा. तिसरा, याला ए नाव नाही द्यावं लागणार आपल्याला, आता बी नाव द्यावं तुम्ही, याला नाव सेम द्यावं लागणार. 1. ओके, याला नाव देतो बी. B. तिसरा सांगा, 1, 1 to 7. चालेल 1 2 आहे ना? किती लिहिले मी? 3 हो लिहिले. सर. 1, तुम्ही अजून सांगू शकता मला अजून कोणता उपसंच येईल? 1 to सर 3 1 7 to 3, 7. 7 येऊ शकतो. 1 3 7. 1 ए चे 7 2. उपसंच लिहायचे. सर 7 2. 7 7 7 7,2 हा पण येऊ शकतो. अजून 1 to 7. 1 2 2 7. हा पण येऊ शकतो. अजून 7. 7 अजून सांगा त्याचं उपसंच. 7 3 1. 7 3 1 7 3 1. 7 3 1. 7 3 1. 7 3 1 3 1. 3 1 हा. ठीक, ओके.
अशा प्रकारे तुम्हाला अनेक उपसंच याचे लिहिता येतील. आणि अजून महत्वाचं म्हणजे याचा हा पण उपसंच होईल का पहा बरं. हा एच मी लिहितोय असं. हा याचा उपसंच आहे का रे? कोणता सेट म्हणतो आपण याला? सर आपण एमटी सेट म्हणतो सर याला. एमटी सेट. हा एमटी सेट. एम्प्टी सेट. मग एमटी सेट हा याचा उपसंच होईल का? नाही सर. नो सर. लक्षात घ्या. नो सर. उपसंचाची व्याख्या काय आहे की त्या सेट मधला प्रत्येक घटक त्याच्यात पाहिजे. संपली ना पाहिजे. एच मध्ये घटकच नाही कोणताच. यस सर. म्हणजे तो ती सर. आपली कंडिशन फॉलो करतोय ना, कम्प्लीट सॅटिस्फाय करतोय, समाधान होतंय आपल्या अटीचं. म्हणजे एच इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. एव्हरी एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एनी गिवन सेट. एम्प्टी सेट कोणाचा पण सबसेट असतोच, कोणताही या तुम्ही, त्याला काही अडचणच नाही. ठीक आहे. तर इथं आजचं लेक्चर आपण थांबवतोय. आजचा पाठ तुम्हाला कळाला असेल अपेक्षा आहे. जे पाठ आधीचे हुकलेले ते बघा, व्हिडिओ बघा, व्यवस्थित फॉलो करा सर्वांनी. दररोज लेक्चरला राहा, एकही दिवस मिस करू नका. ओके बेटा, चलो बाय. बाय सर. बाय. बाय सर. ज्याचं लिहायचं राहिलं त्यांनी लिहून घ्या. बाय बाय. ज्याचं लिहायचं राहिलं त्यांनी लिहून घ्या.